नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सगळेजण कसे आहात? तर आज असा दत्त जयंती, तर सगळ्यांका आधी दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज दत्त जयंती असल्यामुळे मी जाते डांबरे तिवऱ्या मठामध्ये, स्वामींचं मठ असा, तर त्या ठिकाणी जाऊचं असा. तर हैना आता थेट घराकडसून निघतले आणि थंय जातले. तर आधी त्यांच्यात पाळण्यात घालूचं आणि सोहळं असता, तो कशा प्रकारे साजरा केला जातो तो आपण ते जाऊन बघतला. तर मग हैना थेट आता घराकडनं जातला आणि नंतर मग स्वामींच्या मठातले कार्यक्रम अटेंड करतला. तर पूर्ण व्लॉगमध्ये राहा, व्लॉग बघा आणि आवडत असतील तर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग आता थेट जाऊया स्वामींच्या डांबरे तिवऱ्याला मठात. तर मंडळी आपण थेट आता बसलेले असाकडे स्वामींच्या मठाकडे. तर या ठिकाणी हळूहळू गर्दी होतली. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी आधी दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर पाळण्याचा कार्यक्रम कसं असता तुमका बघू गावतलो. तर मग चला आधी थेट आतमध्ये जाऊया. तर स्वामींचं तर दर्शन घेऊन झालं आणि त्या दर्शन घेऊन झाल्यानंतर पूर्ण भोवतरी असं आपण प्रदक्षिणा घालतो. तर या ठिकाणी प्रदक्षिणेत काय काय दिसतं तुमका दिसतात. तर या ठिकाणी खालच्या साईडची कशी रूम केलेली असा. तर या ठिकाणी पाठीमागे स्वामींची अशी प्रतिकृती असा. तर या ठिकाणी अनेक देवांची आणि या ठिकाणी प्रतिकृती याकडे समोर केलेली तुमका दिसतात असा. तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन करा मस्तपैकी. स्वामींचं दत्ता जयंतीनिमित्त आपण स्वामींच्या मठात असा डांबरे तिवरे राहिले. तर या ठिकाणी प्रत्येक गुरुवारची आरती तर असतात आणि समाधान भेटतात येताना वेगळा. तर खरोखर मस्त वाटतं इल्यानंतर आणि दत्त जयंतीचा जो कार्यक्रम असा. तर अशा प्रकारे सुंदर दर्शन घेऊन झाल्यानंतर ना पाळण्याचा कार्यक्रम बाहेर आवाज येऊ लागला. तर तिकडे जाऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतास की कशा प्रकारे पाळण्याचा कार्यक्रम बाहेर पडतो. तर बघूया कसा काय होता. तर मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ना त्याच्यानंतर पाळणं घातल्यानंतर ना पाळणे म्हटले जातात. तर पाळणे कशा प्रकारे असतात ते तुम्ही नक्की ऐका आणि कसे वाटतात त्या कमेंट करून नक्की सांगा.
सुखतोर आनंद होतो फार बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. तर या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम तर चालूच असा, त्याचबरोबर ही पालखी सुंदर अशी सजवलेली असा आणि या पालखीत नावानंतर मग मिरवणूक निघतेली असा. तर ऐनातील पालखीसाठी पूर्ण देवळाच्या एकदा बाहेर जातात आणि त्याच्यानंतर मग येऊन देवळाची 5 प्रदक्षिणा मारल्या जातात. तर अशा प्रकारे आता थोड्याच वेळानंतर ना पालखी बाहेर पडते. तर पाळण्याचे कार्यक्रम संपलो काय पालखीचा कार्यक्रम आपला सुरुवात होतो. तर आरती वगैरे होतली आणि मग त्याच नंतर मग लगेच पालखी बाहेर काढली जाते. बघूया आरती कशी होता. माया
तर सुंदर अशी आरती पार पडलेली असा. तर ही आरती पूर्ण कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आरती पूर्ण बघा. आणि या ठिकाणी थोड्याच वेळानंतर ना मूर्ती आतमध्ये आपल्या इथं पाळण्यामध्ये पादुका आणि मूर्ती बसवली जातील आणि त्याच्यानंतर मग आपली पालखी सोहळा असं पार पडला जातो. तर कशा प्रकारे काय केलं जातं तुम्ही बघू शकता. तर आता बोलत नाही असं मी तर डायरेक्ट दाखवतो कशा प्रकारे काय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो मुखाने स्वामी नाम बोला पायी हळूहळू चाला मुखाने स्वामी नाम बोला पायी हळूहळू चाला मुखाने तर पालखी पुन्हा देवळात इलेली असा आणि या ठिकाणी माणसांचा उत्साह तुम्ही बघू शकता. तर खूप उत्साह असा आणि या ठिकाणी पालखी सोहळा पार पडता. तर आपण त्याचा सुद्धा अनुभव घेऊ आणि कसे काय काय शूट घेऊ जातात ते बघूया. तर चला मग पालखी सोहळा आपले 5 फेऱ्यांचा आनंद घेऊया. श्रीनंदना आले वजनात ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात तर आपण पालखी सोहळ्यातले 2-3 फेरे घेतले आणि त्याच्यानंतर आपण भोजनाच्याकडे वळलेले असावं. तर या ठिकाणी महाप्रसादीसुद्धा असतात. तर आपण 2-3 पंक्ती आधी वाढतला आणि त्याच्यानंतर मग आपण जोग बसतला आहोत. तर आपण वाढूचं आधी काम करूया आणि त्याच्यानंतर जोग बसूया. तर या ठिकाणी महाप्रसाद असतात आणि जेवणसुद्धा एकदम सुंदर असतात. तर या ठिकाणी एक पद्धतसुद्धा असा. तर या ठिकाणी झुणका भाकर करूची पद्धत असतात. तब्बल 1000च्या वरती झुणका भाकर असत ना ते केले जातात. तर ही एक सुद्धा एक त्यांची अनोखी पद्धत असतात. तर आपण आता पण जोग बसायचं चला. तर या ठिकाणी एक सुंदर पद्धत आहे. पालखी खालून आपल्याला जाऊक भेटतात. तर 5 फेरी मारून झाल्यानंतर पालखी खालून जाऊक भेटला. तर आपलं फोन असं दुसऱ्याकडे देऊया आणि आपण पालखीकडे खालसून जाऊचा अनुभव घेऊया. तर चला मग.
Danta